विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. कुणीही फेल होणार नाही, फेल होऊच शकत नाही. ही गोष्ट पहिल्या लक्षात ठेवायची, की त्याचं टेन्शन बिलकुल मनात घेऊ नका. तुम्ही पास होणार आहात. बरं, नुसतेच 35 मार्क पाडायचे आहेत का? हे आपलं टार्गेट नाहीये. आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे. आपल्याला अतिशय चांगला स्कोर करायचा आहे. मग कसा करता येईल? ओके, आजच पेपरला जायचंय ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, नाहीतर बघा जाऊ दे, गमतीचा विषय जाऊ दे. स्ट्रॅटेजी काय इम्पोर्टंट आहे सांगतो. स्ट्रॅटेजीमध्ये पहिला पॉइंट आहे ओव्हर थिंकिंग. पेपरमध्ये चाललाय, पेपरचा अभ्यास, त्याची फायनल रिव्हिजन करताय, आता वर्गात जायचंय, ओके पेपर मिळणार आहे. मन शांत ठेवा. मन शांत ठेवा, सगळं होतं व्यवस्थित. ओव्हर थिंकिंग करू नका, हे होईल का, ते होईल का? माझा एक छोटासा अनुभव सांगतो. माझाच एक स्टुडंट होता. सीईटीला त्याचं सेंटर त्यानं गावाकडचं दिलं होतं. सकाळी त्याचा फोन, "सर आज पेपर आहे, आशीर्वाद द्या." अरे म्हणलं, "आशीर्वाद नक्की तुझ्याबरोबर आहेतच, नेहमीच आहेत, लक्षात घे. छान पेपर लिही." सीईटीचा. नंतर, "सर आज घरातून आता बाहेर पडतोय, आशीर्वाद द्या." सेंटरला पोहोचलो, "आशीर्वाद द्या." वर्गात चाललोय, "आशीर्वाद द्या." अरे मी त्याला म्हटलं, "अरे तू शांत हो." तुम्हाला सांगू का 93 पर्सेंटाइल पडले त्याला. कमी आहेत पर्सेंटाइल मला माहिती आहेत. खूप छान पडले असते. अगदी 99 मिळाले असते. पण 93 वर आला. का? ही मन अशांत. हे भीती वाटायला लागली, कसं तरी होतंय. मेडिटेशन करा. आता सांगतो कसं मेडिटेशन करायचं. माझं पुन्हा एक छोटंसं उदाहरण देतो. मी एका ठिकाणी मला सेमिनार द्यायचा होता. पुढं 1000च्या आसपास मुलं होते. माझ्या अगोदर खूप मोठ्या लोकांची भाषणं झाली. खूप मोठे-मोठे विचार त्यांनी मांडले. ओके. आणि मी तणावात गेलो. अरे बापरे! केवढी तयारी करून ही लोकं आलेत आणि आपली काहीच तयारी नाही. मी कुठेही सेमिनारला गेलो, काहीही तयारी करत नाही. रँडमली समोरची मुलं बघतो आणि त्याप्रमाणे बोलतो. मग अशा वेळेस मी काय करतो? 1 मिनिट, 1 मिनिट डोळे मिटायचे. श्वास घ्यायचा, असं इमॅजिन करायचं, सगळं छान होणार आहे. थ्री इडियट्स, ऑल इज वेल. खरोखर बरं का, तो पिक्चर म्हणजे सारखं त्याचं नाव येतंय, पण ऑल इज वेल, ऑल इज वेल. सगळं छानच होणार आहे. पेपर सोपाच जाणार आहे. 2 मिनिटाचं मेडिटेशन करा. जसा अभ्यास केलाय तसाच पेपर जाणार आहे ही रिॲलिटी जरी असली, तरी मन शांत असेल तर पेपर चांगला अटेम्प्ट होईल. अशांत मन तुम्हाला जरा सुद्धा पेपर अटेम्प्ट करून देणार नाहीये. ओव्हर थिंकिंग नाहीये, मेडिटेशन करायचंय. घ्या महाराजांचं नाव. ओके, लढायचंच आहे आपल्याला. हर हर महादेव म्हणा, पेपर लिहायला सुरुवात करा. डायरेक्टली पेपर तुम्हाला लिहायचा आहे, लक्षात घ्या. पेपर बघत बसणार नाही. आपण कालच ठरवलंय. बरोबर आहे, सांगा बघू? मग चला, स्ट्रॅटेजी कळाली तुम्हाला? ओके. पण याच्यानंतर आता इम्पोर्टंट सांगणार आहे काय ते लक्षात घ्या, की याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय माहितीये का? रेस्ट. हां. पेपर झाल्या घरी जावा. कुठल्याही मित्रांशी गप्पा मारत बसू नका. कसा पेपर गेला, काय गेला? ओके. ठीक. पुन्हा तुम्हाला कोणी विचारलं कसा पेपर आहे? छानच गेला पेपर. मला आता केमिस्ट्रीची तयारी करायची आहे. छोटीशी झोप घ्या. 30 टू 45 मिनिट्स, 45 मिनिटाची झोप. बास, दुसरं काही नाही. नो क्रॉस चेकिंग ऑफ एम-सी-क्यूज. आपण एम-सी-क्यूला टिक मार्क करून ठेवतो. घाण सवय असते, आपल्याला लक्षात घ्या. घरी जाऊन पुन्हा लगेच पहिला तेच चेक करत बसतो. जेवता-जेवता पहिली एम-सी-क्यू, दुसरी एम-सी-क्यू. पेपर ठेव बाजूला. पेपर बाजूला ठेव, जेवण कर शांतपणे आणि झोप थोडा वेळ. का? लगेच आपल्याला जितक्या लवकर होईल तेवढं आपल्याला केमिस्ट्री स्टार्ट करायचं आहे. कारण आपल्याला केमिस्ट्रीला फक्त 1 दिवस आहे, लक्षात घ्या. पुरेसा आहे. पुरेसा आहे. ओके. मग आता काय तुम्हाला करायचंय? कळालं सगळ्या गोष्टी? शांत राहायचंय. पेपर सोपा जाणार आहे, लक्षात घ्या. 1-2 आता 10% प्रश्न असे असतील, 10 ते 20% म्हणूया आपण, की जे प्रश्न तुम्ही कधी बघितलेच नसतील. पण ऑप्शन भरमसाठ आहेत. तुम्हाला 12 पैकी 8 सोडवायचे आहेत रे. मग काय झालं? किती ऑप्शन आहेत? किती ऑप्शन आहेत? सेक्शन बी मध्ये. तसं सेक्शन सी मध्ये पण तेवढ्याच ऑप्शन आहेत. सेक्शन डी मध्ये बहुतेक 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. केवढे ऑप्शन? 5 पैकी 3 म्हणजे किती पर्सेंटेज रे? 5 पैकी 3 ह्याला 20 न मल्टिप्लाय करूया. ह्याला 20 न 60% क्वेश्चन अटेम्प्ट. 40% तर मग हे आहे, लक्षात घ्या. काय? ऑप्शन्स आहेत आपल्याकडं. त्यामुळे थोडे प्रश्न अवघड असतील, राहू दे. जितकं होईल तेवढा अटेम्प्ट करा. जेवढा होईल तेवढा स्कोर करण्याचा, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण जेवढा तुम्ही फिजिक्समध्ये चांगला स्कोर कराल, ग्रुपिंग क्रायटेरियाची भीती राहणार नाही. हो, एक ग्रुपिंग क्रायटेरिया सांगतो रे बाळांनो, तुम्हाला लक्ष द्या. माझ्याच क्लासमध्ये 1-2 नवीन मुलं आली, त्यांना तो क्रायटेरिया माहीत नव्हता. क्लिअरली सांगतो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये मिळून ओपनमध्ये असाल तर 134 मार्क लागतात. 45% 135 होतात मला माहिती आहे, पण 1 मार्क कमी पण चालतो. हे पण मुलांना माहीत नसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा ग्रुप क्लिअर होत नसेल, तर केमिस्ट्रीला ऑर सीएस आहे, त्याला आयटी आहे, ऑर त्याच्यानंतर त्याला टेक्निकलचे विषय आहेत, त्याला इलेक्ट्रॉनिक्स ऑर आहे. आणखीन काय पाहिजे?
मग केमिस्ट्री समजा तुम्हाला थोडेसे कमी मार्क आहेत आणि आय-टीला मात्र तुम्हाला 100 पैकी 97 मार्क आहेत. मग 97 काउंट केले जाणार आहेत रे. आणि तुम्हाला पाडा किती 134. 97 तर तिथे झाले. प्रॅक्टिकलचे 30 मार्क फिजिक्सचे, मॅथ्सचे 20 मार्क. अरे ग्रुप क्लिअर होणारच आहे. पण तुमचा जर मराठी नंतर बायो असेल, तर केमिस्ट्रीला बायोचे मार्क और धरतात बघा लक्षात घ्या. मग तुम्हाला एक तर केमिस्ट्री आणि बायो कुठेतरी स्कोर चांगला पाहिजेच, पण ग्रुपची भीती राहणारच नाही, जर फिजिक्समध्ये चांगला स्कोर केला तर. ओके, चला आता पेपरला जायचं आहे. जास्त वेळ देत नाही तुम्हाला. घ्या महाराजांचं नाव. ओके, लढायला निघायचंय आपल्याला. धैर्यानं पेपरला सामोरे जायचंय. शांत डोकं ठेवायचंय. थोडा तणाव आला तर 5 मिनिटं शांत राहा. गेल्या वर्षी माझ्या टॉपरने जी टेक्निक वापरली ती वापरा. त्यानं 10 मिनिटं, 15 मिनिटं सीईटीचा मॅथ्सचा पेपर सॉल्व्हच नाही केला. तो शांत राहिला आणि मग त्यानं सॉल्व्ह करायला सुरुवात केली. ओके. नंतर त्याच्या लक्षात आलं वेक्टर आणि 3D लाईन पेनचे 10 प्रश्न होते पेपरमध्ये. झाले की सॉल्व्ह. पुन्हा लॉजिक होतं, मॅट्रायसिस होतं. सोपे प्रश्न होतेच. इथं पण तसंच आहे. शोधा प्रश्न, सापडतील सोपे प्रश्न, अटेम्प्ट करा. ऑल द बेस्ट.